नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉकमध्ये मी सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आज अवकाळी पाऊस भर उन्हाळ्यामध्ये इतका पाऊस झाला आहे की डायरेक्ट वावरं बिवरं फुल झाले. तुम्ही बघू शकता मित्रांनो, सर्व हिरवगार आमचे वावरं कसे भरून गेले ते मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, आज अवकाळी पावसाने मग एवढी हजेरी लावली का, तर हे मे महिन्याची 19 तारीख आहे, पण पाऊस एवढा पडला आहे ना. तर बघू शकता ऋषाली तिथं दगडावर बसले मस्तपैकी. ऋषाली काय करते तिथं? हा, तर बघा मित्रांनो, ऋषाली आताच हे पाण्या पावसात एकदम फिरून झालं आहे आमचं. आणि बघू शकता हा वातावरण एकदम मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण तुम्ही बघू शकता. आमच्या शेतामधला एकदम वावरं विवरं फुल झाले ते एकदम. हा पावसाने आज हजेरी लावली, त्याच्यामुळं आम्ही आलो इकडं. आता इकडं घर दिसते आमचं, तेव्हा तिकडं घर आहे. आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो, आता खेकडे पण निघतील. का काही दिवसातच खेकडे धावतून वर येतील. तुम्हाला मी खेकडे पण दाखवण्याचा प्रयत्न करेन. जर बघूया, आता मी खेकडे शोधून बघतो एखादी खेकडे दिसली तर. पण काहीच नाही मित्रांनो, त्या ऋषाली आता इकडं आमच्याकडे येऊ राहिले. आता संध्याकाळचे मला वाटते 6:30 जण 6 वाजण्याचा हा टायमिंग आहे. ऋषाली कुठं चालले आता तू? काय ग ऋषाली, कुठं चालले? हां, खेकडे पाय चालले का ना? कुठं चालले बोल ना. तर पहा मित्रांनो, वावर एकदम फुल झालेत. तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला मित्रांनो, इकडं पुढे जातो. हां, तर मित्रांनो बघा, पाऊस एवढा पडला की अंगणात पण एकदम मोठं डबकं साचलं आहे. तर त्या डबकामध्ये ऋषाली आणि देवांश पहा कसा खेळू राहिले. बालपणामध्ये पावसाळ्यात जेव्हा अंगणात पाणी साचतं तेव्हा खूप मजा येते. तशीच मजा हे ऋषाली आणि देवांश घेऊ राहिले. बघू शकता इथं खूप मोठं आणि निसर्ग खाली रस्ता पण बघू शकता. रस्त्यात पण खूप मोठे डबकं साचले ते. आणि ऋषाली आणि देवांश पण इथं खेळू राहिले. पडला का देवांश? कुठं पडला रे? हे पड. नमस्कार मित्रांनो, हा आहे देवांश, हा माझा मुलगा आहे. आणि इकडं आहे मुलगी ऋषाली. तर भाऊ कुठं आलाय तू? कुठं आलाय फिरायला? तर बघू शकता पाऊस पडून 1-2 तास झाले ते. तर आम्ही पावसामध्ये इकडे वावर कसे भरले ते बघायला आलोय. आणि वरती आकाश पण बघू शकता तुम्ही. मला आकाश पण दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. एकदम मस्तपैकी वातावरण, थंडगार एकदम वातावरण आहे. पाय तिकडे बघू शकता तुम्ही, आकाश एकच नंबर आहे, एकदम भारी. आणि मित्रांनो, ढगाळ वातावरण आहे जिकडे तिकडं. आता पाऊसच पडत आहे मे महिना असून. ऋषाली कायला बसले तिथं? ऋषाली काय सापडलंय का तुला? ऋषाली खेकडे का तिथं? मग काय करते? रोप उपटीते का? तर मित्रांनो, आम्हाला भाताचे रोपं पेरायला सुद्धा चान्स नाही. आताच पाऊस एवढा सुटलाय का रोपं कशा प्रकारे पेरावी याची पण काळजी लागून गेली आम्हा शेतकऱ्यांना. तर बघू शकता तुम्ही, आताच वावर भरून गेले. अजून इतर काय करते तुला? त्या काय करलाय? काय उपटलंय तो? गवत आहे का? रोप आहे का? चल ना मग आता, चल ना इकडे खेकडे बिकडे दाखवून निघाले का नाही काही? हां हां, लगेच चल पटकन चल. तर बघा मित्रांनो, ऋषाली जे भाताचं मागच्या वर्षाचं जे रोप आहे त्याचे दाणे पडले होते, त्याचं रोप उगून आले ते उपटीते. तर ऋषाली झाला का उपटून? चल लवकर चल, आम्हाला खेकडे बिकडे दाखव. चल काहीतरी चल ना, कुठून राहतात खेकडे तुला माहीत आहेत का नाही? हां, चल ना, चल मी तुला दाखवते, चल लवकर. काय करते? लगेच जुडी मांदिते का? हां, चला मित्रांनो, तुम्हाला आता इथं तर ऋषाली तुला खेकडे दाखवतो बरं का आता. हां, चल बरं, धावा पे बरं का येताना. तर मित्रांनो, खेकड्यांची धावा. आता खेकडे पाऊस पडला आणि त्याच्यामुळे खेकडे आता वर येतील. तर ऋषाली इथं बांधानच पे बरं का धावा कुठं असेल तर, बरं का. तर बघा मित्रांनो, ऋषाली चाले त्या काला बंडी काला वर धरले. धावा आहे का नाही एखादा कुठं खेकड बिकड? काय ग? हां हां,
आहे काय ऋषाली? तर मित्रांनो बघा अजून काय धाव, इथे एक धाव आहे, परंतु अजून काही वर खेकडं आली नाही मित्रांनो. तर कुठे ग खेकड नाही का काय? खेकड बिकड इथं पण एक धाव आहे आणि अजून काय खेकडे वर आले नाही मित्रांनो. बघा हे धाव, खेकडीचं धाव तिथे आहे का? तर मित्रांनो अजून काय खेकडे आले नाहीत. खेकडे आल्यानंतर तुम्हाला दाखवेल मी खेकड्या विकड्या. हा पहिलाच अवकाळी पाऊस आहे 19 मेला आमच्या इकडं पडलाय. बघा डायरेक्ट वावर टिल भरून गेलेला आहे. चला मित्रांनो आता जातो घरी. तुम्हाला आजचा हा निसर्गरम्य वातावरण दाखवण्याचा प्रयत्न केला. तिकडे बघा पवन चक्क्या दिसते, ती सगळं काही वातावरण थंडगार आहे. चाललंय घरी. चला मित्रांनो आजचा हा ब्लॉग इथेच थांबवतो. बघू शकता तुम्ही.